हेलो हेलो चेक 1 2 चेक हेलो हेलो हो बेस कमी करा असं मला वाटतं. ओके दयेचा सागर तू
दयेचा सागर तू कृपेची आसा अरे तुझ्याच मुळे या देहात श्वास दयेचा सागर तू कृपेची आस आहे तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे मग विनंती ही विनंती माझी तुला ही खास आहे विनंती माझी तुला ही खास आहे कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे मॉनिटर ऐका ना मॉनिटरला यांना कमी ठेवा यांचा आवाज माझ्यापेक्षा जास्त येतोय मॉनिटरला यांना आउटला ठेवा जास्त मॉनिटरला माझा आवाज द्या थोडासा आणि यांना कमी करा आणि आउटला द्या यांचा आवाज सगळ्यांचा ओके शाप कमी करू नका यांचा पण याला वाढवा बँजोला बँजो आणि 64 कलेचा स्वामी त्या गणरायाला सर्वप्रथम अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या पाथरट गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता ही जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतीला त्रिवार अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सामप्रसादित नाच मंडळ आठवले बेंद्रेवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापांना पुन्हा एक वार या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मगाशी धाडवे दादांनी शाहिराने सुद्धा सांगितलं, आमचा सत्कार करताना ओळख करून दिली. 2022 साली याच व्यासपीठावर याच रंगमंचावर या ठिकाणी मी कार्यक्रम केला, मला संधी मिळाली. गेल्या वर्षी सन्माननीय याच गावातील
कोकण कलारत्न आणि कोकण भूषण शाहीर आपले दत्ताजी घराटे यांचं निधन झालं आणि त्यामुळे गेल्या वर्षी कोणताही कार्यक्रम होऊ शकला नाही आणि यंदा 2024 साली पुन्हा एकदा या पाथरटवासियांनी, या पाथरटच्या गावकऱ्यांनी, या गावच्या तरुण युवकांनी, या गावच्या महिला मंडळाने, या गावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सन्मान्य खजिनदार, सरपंच सर्वांना, शाहिरी मानाचा मुजरा, या गावचे सरपंच, या गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्वांना, बाळ गोपाळांना मानाचा मुजरा करतो. पुन्हा एक वार ही मला सेवेची संधी त्यांनी दिलेली आहे. याही संधीचं मित्रांनो सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल. फक्त तुमची सर्वांची साथ असावी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो अनेक बरीचशी मोठी मोठी नावं आहेत. याच तुमच्या गावातील दिवंगत शाहीर ज्यांनी या कोकणच्या या लोककलेमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. सन्मान्य लोकशाहीर दत्ताजीबुवा घराटे, कैलासवासी दत्ताजीबुवा घराटे यांनाही मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे सन्मान्य प्रतिस्पर्धी कसा असावा तर शाहीर विकास लांबोरेंसारखा असावा. शाहीर विकासजी लांबोरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांनाही मानाचा मुजरा. सन्माननीय शाहीर या तुमच्या गावचे चॉकलेट बॉय असतील किंवा तुमच्या गावचे हिरो असतील म्हणा, सुशांतजी घराटे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या जवळचा एक माणूस आहे संकेत घराटे. या कार्यक्रम निश्चितपणे माझ्यापर्यंत पहिलाही कार्यक्रम आणि आजचाही कार्यक्रम ब्राह्मण कन्येशी करुणीय लग्न, लग्नाचा भरवला थाट. काय लाइटिंग लागले, काय मंडप सजलाय, काय पाथरट गाव सजलंय. आज काय आहे, आज लग्न आहे. नवरे आणले, नवरे आणले बुवा, नवरा घेऊन यायचा आहे. बघा काय म्हणतो, लग्नाचा भरवला थाट, मंडळी जमली ही घनदाट. लग्नाला लोक सुद्धा भरपूर आलेला आहे. लग्नाचा अहो भरवला थाट, मंडळी जमली ही घनदाट. माझ घेऊन आलोय नवरीला, आमची तुळशी तुमचा शालिग्राम घेऊन आलोय नवरीला. विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदनी टिळा. लग्नाचा भरवला थाट, मंडळी जमली घनदाट. लग्नाचा भरवला थाट, मंडळी जमली घनदाट. घेऊन आलोय नवरीला, विठुरायाच्या भावी शोभतो सुगंधी चंदनी टिळा. विठ्ठलाच्या भावी शोभतो सुगंधी चंदनी टिळा. विठ्ठलाच्या भावी शोभतो लग्नाचा भरवला थाट, मंडळी जमली घनदाट.
कुणाचा भरवून थाट मंडळी जमली घन दाट घेऊन आलोय नवरीला घेऊन आलोय नवरीला गुरायाच्या भारी शोभतो सुगंधी चंदन टिळा विठ्ठलाच्या भारी शोभतो सुगंध चंदन टिळा गुरायाच्या भारी शोभतो सुगंधी चंदन टिळा विठ्ठलाच्या भारी शोभतो सुगंधी चंदन टिळा धराची राणी ती वृंदा कथा ऐकू द्या विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे कथा ऐकू द्या लोकांना म्हणून म्हणतो बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि इको कमी करा थोडासा इको मागचा पण कमी करा जालिंधराची राणी ती वृंदा जालिंधराची राणी ती वृंदा तीच आवडली तुला मुकुंदा इको कमी करा जालिंधराची राणी ती वृंदा तीच आवडली तुला मुकुंदा जालिंधराची पत्नी वृंदा तो जालिंधर कुठल्याच राजाला कुठल्याच ना इंद्राला ऐकला तिन्ही लोकांमध्ये त्यांना उत्पात पाठवला होता कारण काय त्याची पत्नी ती वृंदा सतपती वृंदा होती म्हणून म्हणतो जालिंधराची राणी ती वृंदा तीच आवडली तुला मुकुंदा सावून धरलास तिचा तू खांदा सावून धरलास तिचा तू खांदा दरवर्षी येतो मुहूर्त यंदा जालिंधर मात्र मरत नव्हता मग विष्णूला त्या जालिंधराचं रूप घ्यावं लागलं आणि मग तुलसी मातेसमोर त्या रुंद्यासमोर जावं लागलं मित्रांनो आजचा दिवस आहे आणि याच दिवशी याच वर्षी म्हणून दगडाच्या शाळीग्रामासमोर माझ्या तुलसी मातेचं लग्न लावलं तर माझी आजीमाया श्रेष्ठ करतोय बुवा ऐका जालिंधराची राणी ती वृंदा तीच आवडली तुला मुकुंदा आवडली तुला मुकुंदा आवडली तुला मुकुंदा सावून धरला तिचा तू खांदा सावून धरला तिचा तू खांदा दरवर्षी येतो मुहूर्त यंदा दरवर्षी येतो मुहूर्त यंदा दरवर्षी येतो मुहूर्त यंदा कळली नाही कधीच कोणाला कळली नाही कधीच कोणाला विश्वविधात्याची लीला विश्वविधात्याची लीला 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 विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदन टिळा विठ्ठलाच्या भाळी शोभतो सुगंध चंदन टिळा विठ्ठलाच्या भाळी शोभतो सुगंध चंदन टिळा विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंध चंदन टिळा पतिव्रता नारी झाली थोर मरत नव्हता जालिंधर सगळ्यांनी प्रयत्न केले
मग शेवटीला सर्वजण विष्णू देवाकडे गेले, माझ्या पांडुरंगाकडे गेले. अरे हा जालिंदर मारणार नाही का? का मारणार नाही? कारण त्याची बायको, त्याची पत्नी सत्य पतिव्रता आहे वृंदा, तिचं सत्व हरण करावं लागेल. म्हणून जालिंदराचं रूप घेतलं श्री महाविष्णूने माझ्या पांडुरंगाने आणि तिचं सत्व हरण केलं. ऐका कशी कथा आहे. पतिव्रता नारी झाली थोर, दिसायाचा नुती चंद्राची खोर, दिसायाचा नुती चंद्राची खोर, दिसायाचा नुती चंद्राची खोर. रणरागीन तलवारीची धार, रणरागीन तलवारीची धार, काही केला कधी व्यभिचार, काही केला कधी व्यभिचार, काही केला कधी व्यभिचार. कधीच विचार केला नाही तिने. विष्णूच्या स्पर्शाने तिचं पातिव्रत्य भंग झालं. आणि म्हणून मित्रांनो, ते तुळशीचं जे रोप मित्रांनो आपण आपल्या दारामध्ये लावतो, त्याचं कारण ती वृंदा आहे माझी वृंदा, जिचं लग्न महाविष्णूशी लागलं असं, ती माझी वृंदा आहे. औषधी रोपण आहे. कुठल्याही मुख दुर्गंधी, कुठल्याही रोगावर औषधी तुळशीचं रोपण आहे. ती माझी वृंदा, माझी आदिमायेची बाजू आहे. कशी माणसं ऐका. पतिव्रता नारी झाली थोर, दिसायाचा नुती चंद्राची खोर, दिसायाचा नुती चंद्राची खोर, दिसायाचा नुती चंद्राची खोर. रणरागीन तलवारीची धार, रणरागीन तलवारीची धार, नाही केला कधी व्यभिचार, नाही केला कधी व्यभिचार, नाही केला कधी व्यभिचार. विष्णूचे त्या प्रतिरूप म्हणून, विष्णूचे त्या प्रतिरूप म्हणून, विष्णूचे त्या प्रतिरूप म्हणून दगड पुजतो निळा. विष्णूचा प्रतिरूप म्हणून शाळीग्रामाच्या दगडाशी वृंदेचं लग्न लावलं तर, आणि माझा महाविष्णू श्रीकृष्णाचा अवतार आहे, घन निळा आहे. म्हणून मी म्हणतो विष्णूचे त्या प्रतिरूप म्हणून दगड पुजतो निळा, दगड पुजतो निळा 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 निळा. विठ्ठलाच्या भाळी शोभतो चंदन निळा, विठ्ठलाच्या भाळी शोभतो चंदन लग्नाचा भरवला थाट, मंडळी समली गणगाट, लग्नाचा भरवला थाट, मंडळी समली गणगाट. येऊन आलोय नवरीला, येऊन आलोय नवरीला, विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदन निळा, विठ्ठलाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदन निळा, विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदन निळा, विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदन निळा, विठुरायाच्या भाळी लग्नाचा भरवला थाट, मंडळी जमली घनदाट. अहो घेऊन आलोय नवरीला, लग्न लावायसाठी मामा चौरीला घेऊन येतो. बरोबर, माझी वृंदा आहे, मी घेऊन आलाय. लग्न थोड्या वेळाने लागणार आहे, व आणि नवरा आणायचा आहे. आणि म्हणून लग्नाच्या दिवशी सुद्धा, लग्नाच्या दिवशी नवऱ्याला सुद्धा हळदीनं माखलं टिळा लावला जातो, सुगंधी टिळा. जसा माझ्या विठुरायानं, जसा माझ्या विठुरायाला लावलेला आहे, असा सुगंधी टिळा नवरदेवाला सुद्धा लावला जातो. म्हणून स्तवन झाली एक कथा आहे पुराणी. आताच्या पोरांना कळायची नाही, लगेच डोक्यात नाही यायची, पण ज्यांनी मंडळी माझी टोपीवाली बसली आहेत ना, त्यांच्या डोक्यात निश्चितपणे जाईल की सचिन बुवा काय बोलतोय, काय बोलतोय सचिन बुवा. हा, आणि म्हणून विठ्ठलाच्या बाजूला लक्ष्मी बसलेले आहे. म्हणून मुद्दाम मला गायचं नव्हता विषय, तरी सुद्धा आज
कारण आज दिवस आहे, आजचा दिवस आहे म्हणून गायला. आणि स्तवन तुमच्या येडीवाकडी चरणासमोर ठेवलेलं आहे, म्हणायचं आहे का. विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदनी त्या, श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा. गुरुवर्य गुणाजी रामाजी विष्णू परशुराम साम प्रसादिक नाच मंडळ खाते उडवी बेंद्रेवाडीचा. छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा. कैलासवासी लोकशाही दत्ताजी गराटे यांच्या स्मरणार्थ श्री साई श्रद्धा त्या नृत्य कला पथक पाथर्ड यांच्या वतीने 200 रुपयांचे वारदार पारितोषिक आले आहे. श्याम सीताप यूट्यूब चॅनल आणि अचानक मित्र मंडळ वेळवण भाईजेवाडी 200 रुपयांचं वारदार पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आहे आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी. ओके होईल गवळींच्या आधी होईल. माझे परम मित्र आणि कट्टर प्रतिस्पर्धी शाहीर विकास बुवा लांबोरे यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयांचं भारत. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी. अरे गुणवर्णिताना गुणवर्णिताना कमी पडते लेखणी. कारण मंगल मूर्ती गणेशाची 33 कोटी देवात देखणी. म्हणायचं काय बघा नवीन आहे ताजा आहे. बुवानी म्हणजे लांजेच्याच बुवांच्याच गावातल्या एका बुवानी मला चाल दिली होती परवा. म्हटलं ते मला द्या 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 कटिंग द्या कटिंग द्या कटिंग द्या किंवा चाल द्या असं मला ते म्हणत होते. म्हटलं चला बसून टाकू आज नवीन, कारण परवाची बारी सगळी युट्यूबला हे सगळं काबेर लावून बसले त्यांनी टाकलेलीच आहे आम्ही जायच्या अगोदर. आता म्हटलं नवीन देऊया. आजची स्तवन नवीन आहे, स्तवन नवीन आहे. गण आहे का काय म्हणायचं. छुम छुम छान वाजती पैंजण, छुम छुम छान वाजती पैंजण, नाचत ये रंगणात. अरे गौरीच्या तू गौरी नंदना, छुम छुम छान वाजती पैंजण, नाचत ये रंगणात. गौरीच्या तू गौरी नंदना. वंदना
वंदना तुलाही माझी वंदना, धावना पावना गणेशा सभारंगना. झुम झुम चलन वाजती पैंजण नाचत ये रंगणात, गौरीच्या तू गौरी वंदना. झुम झुम चलन वाजती पैंजण नाचत ये रंगणात, गौरीच्या तू गौरी वंदना. वंदना वंदना तुम्हाला माझी वंदना, वंदना वंदना तुलाही माझी वंदना, भावना पावना गणेशा सभारंगना. झुम झुम चनगन वाजती पैंजण नाचत ये रंगनाथ, गौरीच्या तू गौरी नंदना. झुम झुम चनगन वाजती पैंजण नाचत ये रंगनाथ, गौरीच्या तू गौरी नंदना. झुम झुम चनगन वाजती पैंजण नाचत ये रंगनाथ, गौरीच्या तू गौरी नंदना. मायेचा बाळ तू, दृष्टांचा काळ तू, मायेचा बाळ तू, दृष्टांचा काळ तू, तूच दिनांचा सोयरा. तूच दिनांचा सोयरा, तूच दिनांचा सोयरा. मायेचा बाळ तू, दृष्टांचा काळ तू, तूच दिनाचा सोयरा. तूच दिनाचा सोयरा, तूच दिनाचा सोयरा. भक्त प्रतिपाळ तू, देव लढिवाळ तू, भक्त प्रतिपाळ तू, देव लढिवाळ तू, द्यावा मला जया, द्यावा मला जया, नाचत यावे दर्शन द्यावे तोडून भाव बंधना, गौरीच्या तू गौरी वंदना. वंदना वंदना तुलाही माझी वंदना, वंदना वंदना तुलाही माझी वंदना, भावना पावना गणेशा सभारंगना. तुमच्या वाजती पैंजण नाचत ये रंगनाथ, गौरीच्या तू गौरी वंदना. झुम झुम चनगन वाजती पैंजण नाचत ये रंगनाथ, गौरीच्या तू गौरी वंदना. झुम झुम चनगन वाजती पैंजण नाचत ये रंगनाथ, गौरीच्या तू गौरी विश्वाच्या मालका, सृष्टीच्या मालका, आधार तुझा देवराया. हो आधार तुझा देवराया, आधार तुझा देवराया. जगताच्या
बालका उमाच्या बालका जगताच्या तालका उमाच्या बालका आलो रंगणी गुण गाया तुझा हा दास विनवितो खास जाणून घे स्पंदना गौरीच्या तो गौरी वंदना वंदना तुलाही माझी वंदना भावना पावना गणेशा सभारंगना चुम चुम चलन वाजती पैंजन नाचती ये रंगनाथ गौरीच्या तो गौरी वंदना 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 तुलाही माझी वंदना 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 तुलाही माझी वंदना भावना पावना गणेशा सभारंगना वंदना वंदना तुम्हाला ही माझी वंदना भावना पावना गणेशा या सभारंगना छुम छुम चलन वाजती पैंजन नाचती ये रंगनाथ अरे गौरीच्या तो गौरी नंदना ती दादांची फरमाईश आहे द्या कालचा एक दिवस मिळाला असला तर त्याच्यामध्ये 100% तयारी मी केलेली आहे त्याच्यामध्ये वाद नसावा गवळण नवीन देतो गवळण मी आणली होती वेगळी जी या तुमच्या गावातील शाहीर आहेत सुशांत बुवा गराटे चांगले शाहीर आहेत त्यांनाही परवाच्या बारीमध्ये 4 गोष्टी काय सांगायच्या चांगल्याच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि त्यांचीच बारी आमच्या शिष्यासोबत झाली शाहीर ऋषिकेश कदम आणि त्यांची बारी झालेली आहे तेव्हा त्यांनी गवळण दिली होती ॲक्च्युली गवळण सुशांत बुवांसाठी नव्हती पण आजच्या बुवासाठी निश्चितपणे ती गवळण लागू होती पण एक मुकडा तेवढा ऐकवतो आणि माझी आजची गवळण जरा वेगळी आहे कारण ती गवळण यूट्यूबला गेलेली आहे का ना मग ते आपलं उसनं आपलं शिळं काय गाण्यात मजा नाही आहे म्हणून मी म्हटलं नाही गायचं ते आपण चला असू दे आपण नवीन आणले आपण नवीनच गाऊया पण गवळण सुंदर होती आजच्या शाहिरांसाठी ती लागू पण आहे ते का मी असं म्हणतोय ते तुम्हाला आल्यावर समजते मी असं का म्हणतोय हा मी असं का म्हणतोय ते आल्यावर तुम्हाला समजेल है ना तिथं 4ला जा तिथं आई एक विरा माऊली चालेल कृपेची सावली हातीला धावली चाली सगळ्यांच्या पाठ आहे ती गवळण त्यांनी दिलेली आहे युट्यूबला गेलेली आहे त्याच्यामुळं आजच्या दिवसासाठी ती मी गवळण नाही घेत आहे सुंदर गवळण होती त्यांच्यासाठीच होती दिली होती पण नको आज चला सुशांत बुवांसोबत ती गवळण झालेली आहे
आणि युट्यूबला तुम्ही ऐकलेले असेल मला वाटतं. त्याच्यामुळे याचा नवीन विषय देऊया. काय म्हणायचं आहे? नको नको राहू दे, नवीन देवा. काल रातीला अंटीची गाणी तुमची पाठ असणार मला माहिती आहे, पण ती गवळण परवाची लावून काही टेन्शन घेऊ नका. हा, तुमची सगळ्यांची शंका असते. युट्यूबर्स तुमची शंका असते. नेतोच सचिन मोह नवीन दर दिवशी. आज ना उद्या सलग बारी असते ना तरी नवीनच दिला असतं. एवढं चॅलेंज आहे, एवढं सगळ्यांना मी छाती टोक का बोलतो, नवीन देणारच दर दिवशी. काय असेल होतं माहिती, इकडे तिकडे होईल थोडासा स्वर बीर इकडे तिकडे होतो. जो नवीन देतो, जो प्रयत्न करतो तोच चुकतो. कधीतरी अमावस्या पौर्णिमेला वारी करणार 8-8 दिवस प्रॅक्टिस करतात. माझ्यासोबत वारी असेल तेव्हा हम प्रॅक्टिस कुछ नाही करते, डायरेक्ट आते हे डायरेक्ट धडाका. आमची प्रॅक्टिस काय नसते. हो, माझ्यासोबत वारी असेल ना ते 8-8 दिवस एका गवलनीची 8-8 दिवस प्रॅक्टिस करतात. आपण प्रॅक्टिस करत नाही. आपण डायरेक्ट धूमधडाका. कसा आहे तो बघा. आता परवा वारी गेलं, तुम्हाला माहिती आहे, कालचा दिवस झोपण्यात गेला आहे आणि आजचा दिवस प्रवासात गेलेला आहे. त्यामुळे वेळ नाही मिळाला. तरी सुद्धा तयारी कशी असते ते ऐका. राधेन कानाला सांगितलंय काम. आता हा शान जोडीतला आहे, तो ज्याला कळेल त्यालाच कळेल. वरात कळेलच, नक्कीच कळेल. आणि मी असं का बोलतोय ते मी आता नाही सांगणार, मी दुसऱ्या बारीत आल्यावर सांगेन. राधेनं कानाला सांगितलंय काम. साधी भाषा, सरळ भाषा, अडाण्यातल्या अडाणी. आता इथं सगळे अडाणी नाही, सगळे अँड्रॉइड पीस वापरणारे आहेत, पण साध्यातल्या साध्या माणसाला समजणारी अशी भाषा आहे. राधेनं कानाला सांगितलंय काम. कामाला आला ना, पण कामाला आला नाही हा घनश्याम. एक काम सांगितलं राधेनं कृष्णाला, पण काय ते कृष्णानं केलं नाही. आणि ते काम काय वो आल्यावर सांगतील, नाही तर मी सांगेन, काय काळजी नसा. राधेनं कान्हाला सांगितलंय काम, पण कामाला आला नाही घनश्याम. विचारलं याला तू का नाही रे आला. राधेनं विचारलं याला तू का नाही रे आला. तेव्हा सांगे ना आपली नड. राजाने विचारलं मग का नाही आलास, मी तुला हे काम सांगितलं होतं ते का नाही केलंस. तेव्हा सांगे ना आपली नड. याला बोलायचं मी ना धड. कृष्णाला याला बोलायचं मी ना धड. जीभ झाली तुझी जीभ झाली कशाने जड. या राधेनं कानाला सांगितलं काम. बुवा तुम्ही ऐका ऐनव नाम. बुवा तुम्ही ऐका औनय नाम. अहो राधेनं कानाला सांगितलंय काम. कामाला आला ना हा घनश्याम. विचारलं त्याला का नाही रे आला. विचारलं त्याला तू का नाही आला. तेव्हा सांगे ना आपली नड. याला बोलाया जमीना धड. याला बोलाया जमीना धड. जीभ झाली कशाने धड. याला बोलाय जमीना धड. जीभ झाली कशाने धड. याला बोलाय जमीना धड. जीभ तुझी झाली कशाने धड. याला बोलाय जमीना धड. जीभ झाली कशाने धड.
येतो आणि एक विनंती आवर्जून सांगतोय, आज माझ्या जोडीला शाहीर सन्माननीय माननीय भाजलेले मोठे शाहीर आहेत एकनाथजी टिके. माझी विनंती आहे मंडळाला, ज्यांचं नाव बोर्डावर आहे त्यांनी मला 2-4 शिव्या घालाव्या पटवून चालेल, पण ज्यांचं नाव पासावर नाही, ज्यांचं नाव बॅनरवर नाही, आणि जर त्रयस्थ माणूस जर आज माझ्यावर टीका टिप्पणी कोणी केली, बुवांनी करावी, त्यांनी बोलावं, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या बारीक मी मोठेपणाने मी मान सन्मान करतोय महिलांचा. या गावाचा सुद्धा मला दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. मी अनेक असे रंगमंच आहेत जिथं मी 3-3 वर्ष कार्यक्रम केलेले आहे, पण जाणून बुजून कोणतरी जर आज बाहेर नाही होत, आज शाहीर एकनाथ टिके आहेत, त्यांनी माझ्यावर जरूर बोलावं, माझी मागणी आहे. त्यांनी पास बघावा, दोन्ही मंडळाने आमचा पास बघावा, मंडळाने दोघांसाठी. आणि पासावर ज्यांचे आता टाकतील पासावर ज्यांचं नाव असेल, बॅनरवर ज्यांचं नाव असेल, त्यांनी बोलावं, शाहिरांनी जरूर बोलावं. मी अजिबात बोलणार नाही, पण त्रयस्थ माणूस कोण बोलायला लागला आणि वेगळी टीका टिप्पणी आज केली तर ह्यांची वरात आज मी पालीपर्यंत काढणार एवढं नक्की आहे. पहिल्या बारीत जास्त लांब बसलेलो नाही, तिथं सुरुवात करेल, यांना पहिल्या बारीतच सांगणार मी. म्हणून प्रेमाचा सल्ला आहे, प्रेमाने घ्या तर सुखात राहाल, नाहीतर साबडी सोडून घ्या. सचिन बुवा म्हणतात मला, ऐका. जोडीला घेऊन सौंदर्य येतो, काही दूध लोणी चोरून खातो, फुगवून गाल वटून डोळ, फुगवून गाल वटून डोळ, पान हलवून हातात उड, यांना बोलायचं मी ना धड, यांना बोलायचं मी ना भड, यांना बोलायचं मी ना धड, शिव तुझी कशाने झाली धड, यांना बोलायचं मी ना धड, शिव तुझी कशाने झाली धड, यांना बोलायचं मी ना धड, कशाने झाली धड, यांना बोलायचं मी ना धड, शिव तुझी कशाने झाली धड. कामाची आला मुळी ना गती, अहो राधेची वाटते, या राधेची वाटते मनात भीती, सांगितलेलं काम काय केलेलं नाही म्हणून. कामाची आला मुळी ना गती, राधेची उगाच वाटते भीती, येऊन काठी लागेल पाठी, येऊन काठी लागेल पाठी, अंगावर उठतील लढ, तुझ्या अंगावर उठतील लढ, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, शिव तुझी झाली कशाने धड, याला बोलायचं मी ना धड, शिव तुझी झाली कशाने धड, याला बोलायचं मी ना धड, शिव तुझे झाले कशाने धड, याला बोलायचं मी ना धड, शिव तुझे झाले कशाने धड. राधेनं कानाला सांगितलंय काम, कामाला आला हा घनश्याम, हो विचारलं याला काय आला, विचारलं याला तू का नाही आला, तेव्हा सांगे ना आपली नड, याला बोलायचं
काय केलं नाही कृष्णाने. आणि म्हणून ती कृष्णाला विचारते, कृष्णा मी तुला काम सांगितलं होतं ते तू काय केलं नाहीस, मग तू आता बोल की तू का नाही आलास, मी तू माझ्या या मी दिलेल्या वेळेत तू का नाही पोहोचलास कृष्णा, अशी राधा विचारते. आणि म्हणते तेव्हा सांगेना आपली नड, काहीतरी कारण असेल, अडचण असेल म्हणून तू आला नसशील. मग तू सांग ना तुझी नड काय, अडचण काय आहे तुझी, सांगे ना आपली नड, याला बोलायचं मी ना धड, अजून बोलायचं मी ना धड, अरे जीभ तुझी कशानं झाले जड. जराशी साधी भोळी स्वागत सवारी मुलगी पाहिजे प्रेमाली, मराठी बोली जराशी साधी भोळी स्वागत सवारी मुलगी पाहिजे प्रेमाली. येडी वाकडी घालून पण ठेवले चरणावर, ज्याला कळायचा शाण्याला शब्दाचा मार, येण्याला काठीन धोपटा काय पोकल वागून मारा काय फरक नसतो, पण जो शब्दानं समजतो तो खरा शाणा. आणि म्हणून तसा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवलाय सगळ्यांच्या शाहिरांसमोर सुद्धा. त्यांनाही बोलायचं काय वाईट मला कारण नाही, मी बोलत व्हायचा टाईम आहे, मला बोलाय अजून थोडा टाईम आहे. आणि म्हणून मित्रांनो शानमान्य शाहीर तुकाजी लांबोरे बुवा आलेले आहेत, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, याच गर्दीमध्ये कुठेतरी निश्चितपणे असतील. आणि मित्रांनो गुड लक कोरोना शीट डाऊन रन 2 मिनिट. तर त्यांना असं नको वाटायला की आज मी आलोय आणि बुवा मग असं नाही. परवा शाहिरांसाठी माझा हातकांब्यामध्ये कार्यक्रम झाला, सुशांत बुवा गराटे आणि माझा कार्यक्रम हातकांब्यामध्ये झाला. आणि आता बुवांचा काही संबंध नव्हता लांबोरे बुवांचा परवा, पण तरी सुद्धा त्यांचा जो गण आहे सुंदर गण आहे, आईचा गण सुंदर खूप लिहिलाय, बरीचशी गाणी त्यांची आहेत जी चांगली. आता काय इलेक्शन मध्ये पण घुसलेत बुवा, काय आता करतील 23 तारखेपर्यंत आपला करा, आपलं काय कमवायचं आहे तो असो, त्याच्यात नाही विषय. पण परत सुद्धा मला फरमाईश आली आणि खरोखर सांगतो लांबोरे बुवा, तुम्ही जिथं कुठं असाल ऐकत असाल हे शब्द निश्चितपणे ऐका. तुम्ही जेव्हा नसताना माझ्या बारीला तरी सुद्धा आईच्या गाण्याची एक कटी मला येते. या ठिकाणी राजूदादांच्या माध्यमातून राजूदा खेडेकर गावासकट सांगतो, राजेंद्र खेडेकर गाव तिवरे मेढे यांच्या माध्यमातून 500 रुपये आले. म्हणजे आईच्या गाण्याची कट तेवढी द्या, तर तेवढी आपलं बघा. नाही तर बुवा तुम्हाला असं वेगळं नको वाटायला, तुम्ही नसता जेव्हा माझ्या जोडीला असं तुम्ही आलाय, मला माहिती आहे गर्दीमध्ये कुठेतरी आहेत आणि हे शब्द माझे निश्चितपणे तुम्ही ऐकताय याची मला खात्री आहे. तरी सुद्धा तुम्ही नसताना सुद्धा मला 2-3 वेळा तुम्ही माझ्या जोडीला नव्हता तरी सुद्धा दुसरी बुवा होती, तरी सुद्धा या गाण्याची कट द्या असं मला फरमाईश बऱ्याच वेळा आलेली आहे. आणि हे सत्य आहे, मी रंगमंचावर बोललेलं आहे, मी खोटा बोलणार नाही. आणि हा विठुरायाचा दरबार आहे, यात खोटं चालणारच नाही. निश्चितपणे खरा खोटं तर न्याय निवाडा करणारा माझा विठुराया माझी रखमाई बसलेली आहे. आणि निश्चितपणे हे खरंच सांगतोय तुम्हाला, दादानी सुद्धा फरमाईश दिली. तर बुवाचा गण सुंदर आहे, मी त्यांच्या इतका सुंदर गाऊ शकत नाही, पण कटिंग मी सुंदर काढलेली आहे. फक्त बुवांचा पहिला गण ऐकवतो आणि कट देतो ऐका. विचार हा किती आहे
इथं काही नाही बर देणारा आहे ना आपला तो लंबोदर काळवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षा सारखं मात साजूने घर सांगल काय काय आणू. मला वाटतं शाहीर उपस्थित आहे इथं आणि राग नसावा, लोभ नसावा किंवा राग नसावा शाहीर, कारण शक्तिवाले शाहीर आम्ही सुद्धा तुमच्या भौरीमध्ये दुसऱ्या बारीत येतो. तर माझी विनंती आहे, तुम्ही जर जवळ असाल तर हे गाणं जर तुमच्या आवाजातून गेलं फार बरं होईल, मग मी उत्तर देईन. माझी विनंती आहे, जर जवळ कुठे असतील तर बघा, शक्तितुरा भेट आहेच. आपण रंगमंचावर दुश्मन, हा दुश्मनी रंगमंचापुरती. परत सुशांत भावानं पण सांगितलं, 4 शब्द चांगलंच सांगितले, ते युट्यूबला आले, ते बघा तुम्ही सावकाश, काळजी करू नका. त्यांची पण बघा आणि माझी पण बघा, भाषा बघा, संस्कार बघा. मी असं नाही म्हणणार त्यांचे वाईट आहेत म्हणून, त्यांच्या आई बाबांना दोष देणार नाही, कुणालाच नाही, ना लांबोरे बोवाना ना आजच्या डिके बोवाना, मी कुणालाच दोष देत नाही. हा, आपण आपले संस्कार आपण आत्मसात करायचे असतात. 4 शब्द चांगलंच सांगितले त्यांना. फक्त लांबोरे बोवाना विनंती की जर तुम्ही जवळ असाल तर हे गाणं तुमचं आहे, तुमच्या आवाजात झालं तर फार होईल चांगलं. मी देतोय तुम्हाला वेळ, जरा 5 मिनिटं आलात तर फार बरं होईल. येतात येतात येतात, कोणतरी येत आहे, थांबा, कोणतरी येत आहे. इथं काही नाही बर देणारा आहे ना आपला तो लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षा सारखं मात्र आहे सजूने घर सांगल काय काय आणू. काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. सुंदर गाणं. बुवा लाजत असते, असू द्या, लाजतायत पण गाजतायत महाराष्ट्रामध्ये. आज लाजतायत पण महाराष्ट्रामध्ये गाजतायत. म्हणून उत्तर कसं दिलं आहे का, त्या उत्तराची मित्रांनो म्हणजे मोठेपणा नव्हे, पण त्या उत्तराला समाजाला मान्य केलं. म्हणून हे 500 येतात ना. बुवा नसते ना माझ्या जोडीला, तरी त्यांच्याकडून मला फरमाईश होते, बोलते आईच्या गाण्याची कट काय दिली होती घ्या, हे 500 घ्या, पण ती कट तेवढे आम्हाला ऐकून दाखवा, कशी कट ऐका ऐका. आणि आईला विनवलं की आहे हा नोकरी धंदा करायला पोटा पाण्यासाठी मी मुंबईला आहे, काय काय आणू सांग, मी कर्ज काढीन, काही करीन, पण गणपतीला गौराईला सजवायसाठी काय नाही काहीतरी लेख करणार तुझा, असं त्यांनी आईला विनवलं. मग आई काय म्हणते, आता माझी बाजू शक्तिवाल्याची. आई काय म्हणते ऐका, आई काय म्हणते. आई बाप सोडून गावी प्रत्येक घराला टाळी लागलेली आहे. म्हातारा म्हातारी दोघच गावात आहेत घरात त्या राहायला, बाकी सगळं मुंबई पुण्याला पोटा पाण्याच्या मागं बायका पोरा घेऊ. मग आई काय म्हणते, आई बाप सोडून गावी अरे पोटासाठी गेला सुर, पण दिन रात मला लेकरा गाड्यात तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला,
आणि लाडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू तू फक्त येला सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू तू फक्त येला सणाला घेऊन ये ना तू नातीला अरे लाडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू तू फक्त येला सणाला घेऊन ये ना तू नातीला अरे लाडक्या बाबा काय नको आणू तू फक्त ये मी नातवंडांना वर्षभर पाहिलेला आहे माझा काळीच तुटतोय तुझ्यासाठी मला भुरभुर लागलेली आहे तुझी नातवंडांना घेऊन ये सुनाला घेऊन ये 2-4 दिवस राहा आणि आपला खुशाल तुझ्या मुंबईच्या घरात किंवा काय पुण्याला कुठं राहत असेल तिकडं तू जा अशी आई सांगते. आणि हे कटिंग मित्रांनो समाजानं निश्चितपणे मान्य केलेले आहे आणि म्हणून मला अजूनपर्यंत ही बक्षिसं येतात ना बुवा नसलं ना वारीला माझ्या जोडीला तरी परवा पण आली काय रो परवा 10 तारखेला हात खंब्यात बारी गेली मोठे बुवा तुमच्या गावातलेच बुवा ते जोडीला परवा आपण फरमाईश आली तेव्हा पण घेतलं 500 आज पण 500 घेतले. MH014 ए 12 म्हणजे पुन्हा 14 म्हणजे कुठलं का ते म्हणजे पुन्हा 14 कुठं पुन्हा 12 पुन्हा MH014 गाडी नंबर आहे का MH014 DM धनंजय मुंडे DM MH014 DM 6923 6923 6923 टेम्पो आहे गाडी काढावी वैभव कडू याच गाण्याची फरमाईश वैभव कडू दादांच्या माध्यमातून हा MH0 वाला मालक संघटना MH014 ज्यांच्याकडे चावी आहे DM 6923 आपली गाडी ताबडतोब मार्गस्थ करावी अन्यथा लॉक केली जाईल आहे का नाही तर हवा काढली जाईल असं म्हणू काय चालेल काय मंडळी वेळेत जाव आपलं हा आवाज तुमच्यासाठी आहे खास फरमाईश तुमच्यासाठी 200 रुपये आलंय बघा बक्षीस तुमची गाडी काढण्यासाठी तुम्हाला काळजी नको काय MH014 DM 6923 तुमच्यासाठी ही पुकार तुमच्यासाठी पुकार आहे गाडी थोडीशी मार्गस्थ करा थोडंसं आजूबाजूला लावा एवढी विनंती. शेवटचं गाणं शायरांना लेखी विषय मी दिलेला आहे तुमच्या पण गावातल्या शायरांकडे माझा लेखी विषय आहे तुमच्याच गावातल्या नव्हे तर कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. निश्चितपणे लांबोरे बुवा सुद्धा आलेले आहेत त्यांना पण दिलेला आहे तो मी विचारलोय बुवांना 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले मोठ्या नाही का म्हणजे हा 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले निसर्गाचा नियम आहे स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो तेव्हाच बाळ जन्माला येतं. मी निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा प्रश्न आहे मी विचारतोय बुवांना 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय. निश्चितपणे त्याला बाजू मी दिलेल्या आहेत बऱ्याचशा बाजू आहेत गणपती सांगितलं मला कोणी भगीरथ सांगितलं जालिंदर सांगितलं आणखीन कोणी बलिराम सांगितलं बऱ्याचशा बाजू मी त्यांना दिल्यात. तर हे नाही माझी अट फक्त एवढीच आहे की माझ्या ग्रंथाचं नाव सांगा ग्रंथ इथं नाही आणला तरी चालेल फक्त नाव सांगितलं खानदानी शायराची औलाद आहे मोठ्या मनानं मान्य करीन असं मी सांगितलेलं आहे. फक्त नाव सांगा ग्रंथ आणायची मी गरज पण नाही फक्त नाव सांगायचं तुम्ही ग्रंथाचं बुवा अमुक ग्रंथात तुमचं उत्तर आहे. एवढं जरी बोललं ना त्याचं नाव नाही सांगितलं तरी चालतं त्याचं नाव सांगितलं तरी फक्त ग्रंथाचं नाव सांगा ही माझी अट आहे मी त्यांना दिलेली आहे. कोकणातल्या अनेक शायरांकडे बोलतोय आणि तोच माझा विषय मी गद्यामधला जो विषय आहे तो मी गद्यामध्ये मांडलेला आहे कसा आहे तो ऐका आणि कार्यक्रमाची सांगत हारे 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 हम तो दिल से हारे या वो विकासला बोरे हम तो दिल से हारे. अजून म्हणजे परवाचे 500 आणि आताचे 300 म्हणजे 800 आमच्या उधारी राहिले आमचं 200 800 आमच्या उधारी परवा 500 देऊन गेले परवाच्या वारीत आणि आज येऊन हे 300 गवळण फरमाईश घ्या गवळण 300 800 रुपये आमच्यावर ठेवून गेलं उधारी घेणार गाणे घेणार आणि ते वजीर आणि शंकर तेही गाणं म्हणा बंधन आहे
मित्रांनो गाणं मी घेणार निश्चितपणे, त्याच्यामध्ये वाद नाही. 800 दिले बा उदार आपल्यावर आहे, मागचं गवळण 500 गवळण फरमाईश गवळण ऐका गवळण झाली आता ऐका. फरमाईश फरमाईश अहो खेळ नव्हे हा शाहीर 52 पत्त्याचा, मैथे चालतो बोलबाला सत्याचा, उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, पण यावे नीट अभ्यास करून, मजारे गुरु घरी जा रे, नको अकलेचे तोडू तारे, जा रे गुरु घरी जा रे, नको अकलेचे तोडू तारे, जा रे गुरु घरी जा रे, अकलेचे तोडू तारे, जा रे गुरु घरी जा रे, अकलेचे तोडू तारे. खेळ नव्हे हा शाहीर 52 पत्त्याचा, इथे चालतो बोलबाला सत्याचा, उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, यावे नीट अभ्यास करून, सारे बरोबर तारे तोडू तारे, सारे बरोबर तारे तोडू तारे, सारे बरोबर तारे तोडू तारे. घडले नवल जन्माचा दोन्ही आई नाही बाप त्याला, कुणी हासा चमत्कार केला, सांगावे नाव तुम्ही या भरल्या सभेला, मग यावे गुरुला घरी बाबांना विचारू, हो हो हो, सारे गुरु घरी जा रे, नका अकलेचे तोडू तारे. वेळ सुद्धा खूप झालाय. पहिल्या फेरीसाठी बुवांना शुभेच्छा. पहिली फेरी संपवतो. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. धन्यवाद.
Thank you.